महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका करुणाताई कोशेकर यांचा सत्कार. सविस्तर वृत्त. आज दिनांक 10/12/2025 भारतीय सांस्कृतिक लोककला मंच या संघटनेच्या वतीने महाराष्ट्राच्या विदर्भ कोकिळा व प्रख्यात गायिका सौ करुणाताई कोशेकर यांचे कळमेश्वर नगरीमध्ये आगमन झाले. त्या प्रित्यर्थ राष्ट्रीय उपाध्यक्ष मीनाताई धरम माळी यांच्या निवासस्थानी सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी गायिका करुणाताई कोशेकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन मीनाताई धरम माळी यांनी व तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षी काळे व यांनी सत्कार केला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून गायक प्राध्यापक नरसिंगजी राठोड सर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदभाऊ बागडे, राष्ट्रीय सचिव किशोरभाऊ भाईदे, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख प्रवीणभाऊ धरम माळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव बेलखेडे, शाहीर प्रभाकर निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती काळे, मधुकरराव धरम माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन किशोरभाऊ भाईदे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख प्रवीणभाऊ धरम माळी यांनी केले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल पुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरम माळी. आज एक विशेष सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कलावंत, उत्कृष्ट गायिका, एक महाराष्ट्रामध्ये विदर्भाचं नाव लौकिक आहे आणि त्या विदर्भाच्या कोकिळा म्हणून ज्यांची ओळख निर्माण झालेली आहे, की ज्या कलावंत आमच्या 4 आवाजामध्ये गायन करतात. म्हणून ज्याप्रमाणे लता मंगेशकर यांना भारत देशाची कोकिळा म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे, आणि त्याच पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रामधल्या विदर्भामध्ये एक ख्यातनाम गायिका, एक चांगल्या प्रसिद्ध गायिका, उत्कृष्ट गायिका, अनेक आवाजांमध्ये, मग तो एखादा बाल आवाज असेल, बालकाचा आवाज असेल, महिलांच्या अनेक आवाजामध्ये, आणि आजपर्यंत महाराष्ट्रात आम्ही बघितलं आहे की महिला ही माणूस हा महिलांचा आवाज मध्ये गायन करू शकतो, पण महिला ही माणसाच्या आवाजामध्ये गायन करताना आम्ही बघितलं नाही. पण पहिल्यांदा आम्ही आमच्या आजच्या सत्कारमूर्ती सन्माननीय गायिका, विदर्भाच्या कोकिळा करुणाताई कोशेकर यांनी महाराष्ट्रामध्ये माणसाच्या आवाजामध्ये गायन करून इथल्या महाराष्ट्रातल्या रसिक मंडळींना मंत्रमुग्ध करण्याचं काम ज्यांनी केलं, असे आमच्या करुणाताई कोशेकर यांचं आगमन आमचे PWS कॉलेजचे प्राध्यापक आमचे सर नरसिंगजी राठोड सर यांच्या सहकार्याने त्या आमच्या कळमेश्वर नगरीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून त्या प्रित्यर्थ आज आम्ही भारतीय सांस्कृतिक लोककला मंचाच्या वतीने त्यांचा आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मीनाताई धरम माळी यांच्या निवासस्थानी हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे. या प्रसंगी आमच्या संघटनेचे राष्ट्रीय सचिव, विदर्भाचं पंढरपूर धापेवाडा म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे, अशा त्या विदर्भाच्या पंढरपूरमधून आलेले आमचे राष्ट्रीय सचिव सन्माननीय किशोरदादा भाईदेजी, आमचे प्रभाकरजी निंबाळकर, आमचे मित्र नामदेवजी बेलखोडे, आमच्या कळमेश्वर तालुका महिला अध्यक्ष सौ मीनाक्षीताई काळे, या प्रसंगी आमचे सहकारी सन्माननीय मारुतीजी काळे, अशा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या मीनाताई धरम माळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला, आणि तो एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम झालेला आहे. आणि यानंतर आमच्या या संघटनेला आमच्या करुणाताई सहकार्य करतील, आमच्या संघटनेला साथ देतील, अशीच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत. टाका टाळ्या 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 टाळ्या. या प्रसंगी आजच्या सन्माननीय आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मीनाताई धरम माळी आणि आमच्या तालुका महिला अध्यक्ष मीनाताई काळे यांनी आज करुणाताई कोशेकर यांचा
जाहीर सत्कार या ठिकाणी केलेला आहे. मी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो की आपण करुणाताई आमच्या कळमेश्वरमध्ये येऊन आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित येऊन आमचा या संघटनेचा मान वाढवलेला आहे. आमच्या या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यक्रम केला आमच्या मीनाताई धर्माळी यांचा सुद्धा तुम्ही सन्मान वाढवला, याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद मानतोय, आभार मानतो. धन्यवाद. आमचे सिटी इंडिया न्यूज चॅनलचे कॅमेरामन आमचे प्रवीणदादा धर्माळी हे या ठिकाणी उत्कृष्टपणे काम करीत आहेत आणि ते आमच्या संघटनेचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आपण राठोड सर या ठिकाणी आला आहात, काळेसाहेब आलेले आहेत, नामदेवजी बेलकोटे, किशोर भाऊ, या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. जय भीम, जय भारत. ताईच्या हाताने खोलू दिलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतीय सांस्कृतिक लोककला मंचाचा विजय असो. करुणाताई कोशेकर, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद ताई. असेच आमची ही भारतीय सांस्कृतिक लोककला मंचाची संघटना आहे आणि ही कलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना आहे. कलावंतावर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि म्हणून तुमच्यासारख्या कलावंताचा सुद्धा आमच्या या संघटनेला पाठिंबा मिळाला पाहिजे, की जेणेकरून आम्हाला हा महाराष्ट्रभर कलावंताच्या न्याय हक्काचा लढा उभा करायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या प्रसंगी, आजच्या प्रसंगी विनंती करतो की तुम्ही सुद्धा आमच्या या संघटनेमध्ये येऊन संघटनेचा कार्यभार आपण घेऊन ती संघटना वाढवण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी मी आपणास भारतीय सांस्कृतिक लोककला मंचाच्या वतीने विनंती करतो आहे. धन्यवाद. आपण आला